लाल मासे तुम्ही बघितलेच असेल, तर हे आहेत लाल मासे. याची सालं काढलेली आहेत या माशाची आणि मी ह्याचं कालवण करणार आहे. तर रेसिपी पूर्णपणे पहा. आपल्या नेहमीच्या प्रमाणे गावाकडचीच रेसिपी आहेत आणि मला जेवण बनवायची आवड आहे, त्याच्यामुळे ह्या रेसिपी दाखवण्याचा मी प्रयत्न करत असते. तर इथे मी कढई घेतलेली आहे, तेल टाकलेलं आहे आणि तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणेच लाल मासे सोबत बटाटा कट करून घेतलेला आहे. आणि बरं, ह्या लाल माशांची सालं काढलेली आहेत, त्याच्यामुळे आहे ना जो मांस आहे तो चिकटण्याची शक्यता असते जेवण बनवत असताना. तर जसं मी मागच्या एका व्हिडिओमध्ये कुपा माशाचं कालवण घातलं होतं, तर तशीच पद्धत वापरून आपण हे पण करणार आहोत. कारण बाव जो आहे म्हणजे माशाचा जो मांस जो आहे तो चिकटतो जेवण बनवताना, तर तो चिकटू नये आणि ते असं सेपरेट नको व्हायला, म्हणून हे सगळं करतो आहे. तर इथे मी घेतलेलं आहे तेलामध्ये लसूण, आणि लसूण पूर्ण टाकून झाल्यानंतर मी याच्यामध्ये आहे ना एक एक तुकडी टाकून घेतलेली आहे आणि असं पळीने अलगद पसरवत आहे असं. आणि त्याच्यानंतर आपल्याला ना जोपर्यंत एक बाजू परफेक्ट होत नाही, आपल्याला समजून येते. हे बघा, ही अशी पांढरीसर होते आणि अशी पांढरी व्हायला लागली ना की समजून जायचं आपला एक साईडचा भाग आहे तो झालेला आहे. तर असंच आपल्याला थोडा वेळ फ्राय करायचं आणि नंतर बाकी सगळं मसाले किंवा हळद वगैरे ॲड करत जायची. याच्याने काय होतं की तुम्ही जर फोडणी वगैरे देतात आणि फोडणीवरच हे सगळे मासे टाकत असताना तुम्हाला मच्छीचा जो वास येतो तो कमी येतो आणि मांस पण असा चिकटत नाही, सेपरेट नाही होत. म्हणजे मोस्ट ऑफ जेव्हा आपण बनवत असतो ना तेव्हा मांस असतो तो सुटतो, तर तो सुटायला नको म्हणून असा फोडणीवरच ठेवायचा आणि 5 ते 10 मिनटं याला असंच शिजवत ठेवायचा. आता मी ह्याच्यामध्ये टाकलेली आहे हळद आणि आता आपल्याला याच्यामध्ये मसाला टाकून घ्यायचा आहे. ते मसाला टाकून घेतलेला आहे. आणि सोबत मी चिकन मसाला टाकलेला आहे. चिकन मसाला यासाठी एव्हरेस्टचा जो चिकन मसाला असतो याच्यामध्ये जिरपूड जास्त टाकलेली आहे. जर तुम्हाला चिकन मसाला अवॉइड करायचा असेल तर तुम्ही गरम मसाला प्लस जिरेपूड टाकू शकता. इथे मी खडा मीठ टाकलेला आहे. आता आपल्याला हे सगळं टाकलेलं आहे ते मिक्स करायचं आहे. त्याच्या आधी मी याच्यामध्ये कोथिंबीर टाकणार आहे थोडीशी. आणि कोथिंबीर तुम्ही बोलाल फोडणीवर कोथिंबीर का टाकली, कारण मी तुम्हाला मगाशीच बोलल्याप्रमाणे वास यायला नको मच्छीचा तितकासा. म्हणजे मच्छीचा वास येतो, नाही असं नाही, आपण ती गोष्ट इग्नॉर नाही करू शकत, पण थोडा जितका पाहिजे तितकाच यायला पाहिजे. जास्त खाताना वगैरे मच्छीचा वास नको यायला, म्हणून मी कोथिंबीर आधीच फोडणीला टाकलेली आहे. नंतर पण आपण जेवण पूर्ण झाल्यानंतर कोथिंबीर टाकणार आहोत, तरीसुद्धा थोडी कोथिंबीर मी फोडणीवर टाकलेली आहे. आता ना आपण याला झाकण ठेवायचं, म्हणजे पूर्ण आपला मसाला मीठ याच्यामध्ये माशांमध्ये मुरेल. तर बघा, मी झाकण ठेवलं होतं आणि आता कसं तेल सुटलेलं आहे. तर हे ना मी ही पावडर घेतलेली आहे. ही पावडर कसली आहे माहिती आहे का, आमच्या इथे आहे ना आम्ही हरभरे लावले होते आणि ते हरभऱ्यांची जी कोंब होते ना ते कोंब सुकवले आम्ही. म्हणजे मच्छी मटण किंवा भाजी वगैरे करायची असेल ना तर एक आपली कसुरी मेथी कसं टाकतो, तर ती कसुरी मेथीसारखंच भरभरून टाकायची, जेणेकरून चव लागते आणि टेस्ट पण येते जेवणाला.
सोबत मी बटाटे टाकलेले आहेत आणि पाणी टाकून आता हे पूर्ण बटाटे आणि मच्छी शिजवायला ठेवणार आहे. तर आपण झाकण देऊयात. आता मासे पूर्णपणे फ्राय झालेले आहेत, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आहे की ते तुटतील, त्यांचे तुकडे होणार नाहीत. हे बघा. त्याने मी आता झाकण ठेवणार आहे. सगळीकडून पलटून झालेलं आहे माझं. आणि मी फोडणी म्हणजे स्टार्टिंग आपली जी फोडणी देतो तेल टाकल्यापासून, तर तेव्हापासून जे गॅस फ्लेम होतं ते एकदम स्लोवर ठेवलं होतं. तर आपण स्लोवरच ठेवायचं आणि जोपर्यंत ही सगळी प्रोसेस होत नाही, पाणी मी टाकत नाही एक्स्ट्राचा जो मी आत्ता टाकला आहे पाणी, तोपर्यंतचे सगळ्या स्टेप्स आहेत त्या लो फ्लेम टू मीडियम फ्लेमवरच करायच्या आहेत. नंतर मग हाय फ्लेमनी तुम्ही हे करू शकता. म्हणजे कसं होतं की कालवण पण शिजला जातो व्यवस्थित. तर हे बघा, बटाटा शिजलेला आहे. हे असंच थोडंसं पलटून घ्यायचं, प्रत्येक साईड झाली पाहिजे. तर हे ना कलर चेंज होते, मोबाईलमध्ये इफेक्ट येत आहेत आणि ह्याच्यात मी आंबोशी टाकलेली आहे, त्याच्यामुळे तुम्हाला कधी ती व्हिडिओ पिवळी दिसते आहे तर कधी रेड दिसते आहे. तर हा नॉर्मल कलरच आहे जो आपला कालवण बनवतानाचा येतो. पण नाईलाज आहे, कलर चेंज होते कारण व्हिडिओ एक 2-2, 3-3 मिनटाच्या क्लिप घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळे ते तसं होतं आहे. तर झाकण ठेवला होता मी, सगळं शिजलेलं आहे. आता वरून फक्त कोथिंबीर टाकायची राहिली होती, जी मी टाकून झालेली आहे. आणि आपलं आता लाल माशांचं कालवण खायला तयार आहे. आपण भाकरीसोबत खाऊ शकतो, भातासोबत खाऊ शकतो, खायला अगदी चविष्ट लागते. आणि बऱ्याच व्हिडिओ मी अशा घेऊन येणार आहे आपल्या गावरान पद्धतीच्या. आपल्या गावाकडे ज्या ज्या मच्छी येतात, आपण आगरी कोळी आहोत, तर आगरी कोळ्यांच्या इथे जे जे मच्छी खाली जाते, जितकं मला दाखवता येईल, जितकं मला माहिती आहे, त्या सगळ्या व्हिडिओज तुमच्यापर्यंत मी आणण्याचा प्रयत्न करेन. सो स्टे कनेक्टेड आणि आपल्या व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. तुम्हीही बघा आणि तुम्हाला आवडल्यास लाईक करा. आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि इथपर्यंत जर तुम्ही आला असाल तर तुमचे खूप खूप आभार.